कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिकावरती हरिभोर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पार्वती पदी हर हर महादेव देवी माता की जय. मागच्या अध्यायामध्ये सत्यव्रत याला वशिष्ठांचा शाप लागला, कारण की त्याच्याकडून खरतड असं भाषण तो त्या वशिष्ठांना बोलला. त्यामुळे त्याला त्या वशिष्ठाने शाप दिला आणि त्या वशिष्ठाने असा शाप दिला की तू पिशाच्य होशील. आणि त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली. आणि पिशाच्य योनी प्राप्त झाल्यानंतर परंतु तो जो सत्यव्रत होता राजाचा मुलगा, आणि तो राजाचा मुलगा हा देवीचा भक्त होता. देवीचा भक्त असल्यामुळे देवी मातेने त्याच्यावर कृपा केली आणि त्याने विचार केला की आपल्याला आता मरणापेक्षा दुसरं काही नाही. आणि त्यानं चित्ता रचली आणि तो त्या चित्तेमध्ये उडी मारणार. तर तेथे देवी माता प्रगट झाली आणि देवी मातेने त्याला बोध केला. अरे म्हणी वेड्या, असं काय करतो? तुझं जे भाग्य आहे ते 3 दिवसामध्ये पलटणार आहे, तरी तू असं करू नको. तेव्हा देवी मातेने बोध केला आणि नंतर त्या सत्यव्रताचे वडील होते राजा, त्या राजाने सुद्धा त्या सत्यव्रताला बोध केला. आणि तो आता पिशाच्य योनीमधून कशी त्याची सुटका होती. आता या अध्यायामध्ये वशिष्ठांचा त्रिशंकूला पुन्हा शाप. आता वशिष्ठ जे आहे ते त्रिशंकूला सुद्धा या अध्यायामध्ये शाप देणार आहे. व्यास पुढे बोलू लागले, हे राजा, पित्याने सत्यव्रताला उपदेश केला. त्यानंतर त्रिशंकूने साष्टांग नमस्कार केला करून वडिलांना आश्वासन दिले की इतहा पर तो त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागेल. राजा होता आणि तो राजाला 2 मुलं होते, सत्यव्रत आणि त्रिशंकू. सत्यव्रताला त्या वशिष्ठाने शाप दिला, तो पिशाच्य योनीमध्ये त्याला प्राप्त झाली, पिशाच्य योनी. आणि आता त्रिशंकू हा सुद्धा राजाचा मुलगा आहे आणि त्याला त्या त्रिशंकूने सुद्धा वशिष्ठाला साष्टांग नमस्कार केला. आणि तो वडिलाला काय सांगू लागला की जो सत्यव्रत आहे तो आता त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागेल. तेव्हा अरुणाने राज्याभिषेकाची तयारी केली. वेदज्ञ ब्राह्मण आणि इतर राजे लोक यांना आमंत्रणे पाठविली. मग सर्व पवित्र तीर्थाच्या पाण्याने सत्यव्रताला अभिषेक करून राज्य त्यांच्या स्वाधीन केले. देवी माते की जय. कारण की देवी माताची त्याच्यावर कृपा झाली आणि तो सर्व संकटातून सुटला. माणसावर हे संकट येत असतात, वाऱ्यासारखे येतात आणि वाऱ्यासारखे ते संकट निघून जातात. त्याकरता माणसाने किती संकट आले तरी धीर धरावा आणि धीर धरल्यानंतर ते संकट येतात आणि निघून जातात. त्या सत्यव्रताची राज्याभिषेक करण्याची सर्व तयारी झाली. त्याचा राज्याभिषेक झाला. त्याच्या स्वाधीन त्या राजाने आपलं राज्य त्याच्या स्वाधीन केलं आणि आपण राणीसहित तो दूर गंगा किनारी वानप्रस्थ आश्रम स्वीकारून तपस्या करीत राहिला. त्या राजाने ते जंगलात गेले आणि तपश्चर्या करू लागले. पुढे कालगतीनुसार त्याचा अंत झाला. तो राजा मरण पावला.
व तो इंद्रलोकात गेला. त्याला इंद्रलोक प्राप्त झाला. आता जन्मेंजय काय म्हणतात? जन्मेंजय म्हणतात, भगवान तुम्ही मागे सांगितले होते की गाय मारली म्हणून वशिष्ठांनी सत्यव्रताला शाप देऊन पिशाच्य केला होता. आता ही जी कथा आहे ती जन्मेंजय राजाला भगवान सांगतात, व्यास भगवान. तेव्हा त्यांनी प्रश्न केला जन्मेंजय राजाने की हे प्रभो, तो जो सत्यव्रत होता त्याने एक गाय मारली आणि त्यामुळे वशिष्ठाने त्याला शाप दिला होता. मग पुढे शापातून त्याची सुटका कशी झाली? पिशाच्य तत्वामुळे राज्यासाठी तो अयोग्य होता. मग त्याला राजाने कसा काय बोलवून घेतला? तो जन्मेंजय राजा विचारू लागला, हे भगवान, त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली, त्याला शाप मिळाला, परंतु त्याच्यातून त्याची कशी सुटका झाली? आणि राजाने त्याला जंगलातून बोलावून घेतलं आणि तो पिशाच्य योनीतून कसा मुक्त झाला आणि राजगादीवर कसा बसला आणि त्याला शापातून मुक्त कोणी केला, ही हकीकत मला सांगा. तेव्हा व्यास मुनी सांगतात, हे जन्मेंजय राजा, वशिष्ठांच्या शापामुळे सत्यव्रत हा पिशाच्यप्रमाणे झाला आणि सर्व लोकांसाठी भीतीदायक असा झाला. कारण की त्याचं जे रूप होतं ते भूतासारखं पिशाच्यासारखं झालं आणि तो उग्र असा दिसू लागला. परंतु त्याने देवीची उपासना केल्यामुळे त्याला देवीने प्रसन्न होऊन दिव्य देह दिला. देवी माते की जय. तेव्हा व्यास मुनी सांगतात की हे राजा, तो देवीचा भक्त होता आणि देवीची जी उपासना होती त्याने सोडली नाही आणि त्यामुळे देवी माता त्याच्यावर प्रसन्न झाली आणि देवी मातेने त्याला दिव्य देह दिला. त्याचे पिशाच्य तत्व नाहीसे झाले आणि सर्व पाप समूह नष्ट होऊन तो तेजस्वी बनला. शक्तीच्या कृपेमुळे, शक्तीच्या म्हणजे देवीच्या कृपेमुळे वशिष्ठाचा ही राग निवळला आणि वडील सुद्धा संतुष्ट झाले. कारण की देवीची कृपा झाली आणि देवी मातेने, आपण म्हणतो की बुद्धी देणारा भगवंत आहे, अशी देवी मातेने त्या राजाची सुद्धा बुद्धीचा पालट झाला आणि त्या वशिष्ठाने जो शाप दिला होता त्याच्या बुद्धीत सुद्धा पालट झाला आणि त्याची सुद्धा कृपा त्या सत्यव्रतावर झाली आणि तो शापमुक्त झाला. हे जन्मेंजय राजा, व्यास सांगतात, पिता स्वर्गवासी झाल्यानंतर सत्यव्रताने आपला राज्यकारभार उत्कृष्ट रीतीने सांभाळून अनेक वेळा विविध यज्ञ केले व देवीची आराधना करीत राहिला. त्याला पुढे एक सुंदर व राजलक्षणीयुक्त असा मुलगा झाला. त्याचे नाव हरिश्चंद्र होते. तो पुत्र वयात आला तेव्हा राजा त्रिशंकूने त्याला युवराज अभिषेक केला. नंतर त्याला अशी इच्छा उत्पन्न झाली की आपण मानव देहासह स्वर्गाला जावे. मग तो वशिष्ठाच्या आश्रमात गेला व विधीनुसार पूजा करून हात जोडून त्यांना म्हणाला, हे तपोनिधी, तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात, मंत्र विशारद तपस्वी आहात, तरी मी जी विनंती करणार आहे ती तुम्ही ऐकून घ्या. कारण की माझा असा प्रश्न आहे, माझी अशी मनोकामना आहे की या माझ्या शरीराने मला स्वर्गलोकीचे सुख आणि देवतांना मिळणारे भोग घ्यायचे आहेत. तिथल्या अप्सरांचा सहवास हवा आहे. त्याचप्रमाणे गंधर्वाचे दिव्य गाणेही ऐकायचे आहे.
असा तो राजा त्या ब्राह्मणाला विचारू लागला. तरी आपण माझ्याकरिता असा यज्ञ करा की त्यामुळे मी या देहासकट स्वर्गात जाऊन राहू शकेल. हे कार्य करण्यासाठी आपण समर्थ आहात, म्हणून माझ्यासाठी एवढे कार्य करायला हवे. यज्ञ करून मला याच देहाने स्वर्गात प्रवेश मिळवून द्या. तेव्हा वशिष्ठ त्या राजाला म्हणतात, पार्थिव अशा मानवी देहाने स्वर्गात जाणे शक्य नाही. जो माणूस पुण्यचरणी असतो तो मरणानंतर स्वर्गात जातो. असाच नियम आहे, असा विधीचा नियम आहे. म्हणजे ब्रह्मदेवाने हा नियम घातलेला आहे. जो मूर्तिलोकात आला त्याचा जो देह आहे तो मूर्तिलोकात सोडावा लागतो आणि नंतर तो स्वर्गाला जातो. असा नियम आहे. तेव्हा तुझी इच्छा पुरी होणार नाही अशी मला भीती वाटते. अरे, मानवाचा अप्सराशी संबंध येणे ही गोष्ट दुरापास्त आहे. तेव्हा माझे मत असे आहे की तू आधी यज्ञ करावास, म्हणजे त्या योगाने देह त्यागानंतर खात्रीने तू स्वर्गाला जाशील. व्यास म्हणाले, जन्मेंजया. आता व्यास मुनी जन्मेंजय राजाला ही कथा सांगू लागले. खरी गोष्ट अशी होती की आपली गाय मारल्याचा राग वशिष्ठांच्या मनातून गेला नव्हता. याच कारणाने त्यांनी राजाला नकार दिला. तो जो सत्यव्रत राजा होता तोच तो वशिष्ठांकडे आला आणि मला या देहासकट स्वर्गाला जायचं असा विचारू लागला. तेव्हा व्यासमुनी जन्मेंजय राजाला सांगतात, कारण की जन्मेंजय राजाने मागं प्रश्न केला होता की त्याला शाप मिळाला पण तो कसा मुक्त झाला. तेव्हा आता ते सांगतात की आपली गाय मारल्याचा राग वशिष्ठांच्या मनातून गेला नव्हता, म्हणून त्या राजाला सांगितलं की तू असा स्वर्गाला जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी नकार दिला. राजा सत्यव्रत निराश झाला, परंतु जिद्दी स्वभाव असल्या कारणाने वशिष्ठांना बोलला. वशिष्ठ हे त्या सत्यव्रत राजाचे गुरुजी होते, म्हणजे गुरु होते. तुम्ही गर्विष्ठपणाने मला नकार देत आहेत. ठीक आहे, आता मी सुद्धा दुसरा आधर्व्य पाहीन, म्हणजे दुसरा गुरु पाहीन आणि यज्ञ करीनच, हे लक्षात ठेवा. असे त्या सत्यव्रत राजाने त्या वशिष्ठांना सांगितलं. त्यांच्या अशा उत्तराने वशिष्ठांना फार संताप आला आणि ते म्हणाले, अरे अरे भ्रष्ट बुद्धी मूर्खा, तू चांडाळच हो. याच शरीराने तू आताच्या आता चांडाळ बनशील आणि मग स्वर्ग कुठला. तू अगोदरच ब्राह्मण पत्नी पळविणे आणि गायीची हत्या करणे या पापामुळे दोषी आहेत. तुझा धर्माशी काय संबंध. आता तुला मेल्यानंतर सुद्धा स्वर्ग कधी मिळणार नाही, असा अगोदर त्या शाप होता. असा शाप वशिष्ठांनी दिला. त्याच क्षणी राजाने राजतेज नष्ट झाले. पहिला जो शाप होता त्या शापातून कसाबसा मुक्त झाला. गायीची हत्या आणि ब्राह्मण पत्नीची हत्या असे दोन त्याच्यावर हत्या होत्या आणि त्यामुळे ह्या वशिष्ठाने पुन्हा त्याला शाप दिला आणि त्या शापामुळे त्याचं जे राजतेज होतं ते नष्ट झालं. त्याचा देह उग्र दिसू लागला. त्याच्या अंगावरचे सुवर्ण अलंकार लोखंडी झाले. काय त्या शापाची ताकद. त्याच्या अंगावर जे अलंकार होते ते सोन्याचे लोखंडी झाले आणि तो उग्र म्हणजे रागट असा चेहरा त्याचा दिसू लागला.
अंगावरील चंदन उटीचा दुर्गंध पसरला. अंगावरील पिवळी रेशमी वस्त्रे जाऊन काळी निळी जाडी भरडी असे वस्त्री झाली. त्याचे शरीर सुद्धा आवाढव्य हत्तीप्रमाणे बनले, कारण की तो राक्षसासारखा दिसू लागला. व्यास म्हणाले, हे जन्मेंजय राजा, अरे जो त्या मूळ शक्तीचा भक्त असतो, म्हणजे देवी मातेचा जो भक्त आहे, त्याचा शाप तात्काळ पळतो यात शंकाच नाही. याचसाठी शक्ती साधनाचा कधीही अपमान करणे योग्य नाही. वशिष्ठ गायत्री जप तत्पर सिद्ध मुनी असल्यामुळेच राजाची दुर्दशा झाली. आणि यात अनैसर्गिक असे काहीच नाही. राजा त्रिशंकू फार दुःखी झाला. त्या त्रिशंकूला कळालं की पुन्हा सत्यव्रत हा शापित झाला. तेव्हा त्रिशंकू हा दुःखी झाला. परत आपल्या राजवाड्याकडे न जाता वनात निघून गेला. त्रिशंकू हा सत्यव्रताचा भाऊ होता. तिथे तो काळजीने काय करावे, कुठे जावे आणि या दुःखातूनच बाहेर कसे पडावे अशा विचारात भटकत राहिला. त्याला वाटे की अशा रूपात घरी गेलो तर पुत्राला दुःख होणार, बायकोजवळ फिरकणार सुद्धा नाही, मंत्र्यांनाही माझा पहिल्यासारखा धाक वाटणार नाही, असा तो सत्यव्रत विचार करू लागला. त्याचा जो पुत्र होता तो हरिश्चंद्र, तो राजगादीवर बसलेला होता. आणि आपण जर राज्यामध्ये गेलो तर त्यांना भीती वाटेल, कुणीही माझ्याजवळ न येता मला टाळतील, तर अशा प्रकारे जगण्याऐवजी मरण बरे. आता पहिल्यांदा आई मातेने त्याला वाचवलं, आता दुसऱ्यांदा सुद्धा तो मरणाला तयार झाला. विष पिऊन तलावात बुडून किंवा गळ्याला फास लावून घ्यावा, नाही तर अग्नी प्रवेश करता येईल, अथवा अन्न पाणी वर्ज्य करण्याचाही एक मार्ग आहे, असा तो मनात विचार करू लागला. का आता आपल्याला जगायचं नाही, आता आपल्याला मरणापेक्षा दुसरं काहीच नाही. अरे पण हो, असे केले तर आत्महत्या केल्याचे पाप घडणार. पुन्हा तो मनात विचार करू लागला, आपण जर असं जर मरण पावलो तर आत्महत्येचा दोष लागेल आणि आपली त्याच्यातून सुटका होणार नाही. आणि मग त्या दोषामुळे जन्मोजन्मी पुन्हा चांडळत्व भोगावे लागेल. असा एकंदरीत सारासार विचार करून त्याने ठरविले की आत्महत्या करू नये. आत्महत्येचं एवढं पातक आहे, जे समजा औषध पिऊन फाशी घेऊन असे जे मरणारे आहेत त्यांना पिशाच्य योनी प्राप्त होते आणि जन्मोजन्मी त्याला त्या पिशाच्य योनीमध्ये भटकावं लागतं. त्याला कधी कधी 8 दिवस महिनाभर अन्न मिळत नाही, उपाशी पोटी भटकावं लागतं. त्यामुळे हा सत्यव्रत राजा विचार करू लागला की आत्महत्येचं पाप हे मोठं आहे. सध्या जो शाप आहे तो केव्हा तरी दूर होईलच. विचार करू लागला, जरी आपल्याला वशिष्ठाने शाप दिला परंतु याचं निवारण होईलच. तोपर्यंत वनातच राहून नशिबाचा भोग भोगून संपावा. आता राजा असताना सुद्धा त्याचं जे नशीब होतं ते सोयीचं होतं, परंतु ते पालथं पडलं आणि त्याच्यामुळं त्याला हा शाप भोगावा लागला. कारण कर्मभोग भोगण्याशिवाय पर्याय नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. ब्रह्मदेवाने अशी विधी निर्माण केली की आपलं जे कर्म आहे, आपल्याला जन्म मिळाला, जन्म मिळाल्यानंतर आपण बालपणापासून
पाऊल आपल्या घराच्या बाहेर टाकला आणि आपलं जे पाप होणार ते आपल्या खात्यात पडणार. जसं आपलं बँकेत खातं आहे, आपण 10 रुपये टाकले आपल्या खात्यात पडणार, नाही टाकले नाही पडणार. तसं ते आपल्या खात्यामध्ये पाप आणि पुण्य हे जमा होतं आणि नंतर दुसऱ्या जन्मामध्ये जे पाप आहे ते सुद्धा आपल्याला भोगावं लागतं. आणि आपण म्हणतो की आपण देवाची भक्ती करतो, नामस्मरण करतो, परंतु आपल्यावर हे संकट का येतात? परंतु हा राजा म्हणतो केले कर्म झाले त्याची भोगाले. कारण की पाप करणं हे सुद्धा आपल्या हातात आहे आणि पुण्य करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे. आता आपण म्हणतो आपल्याला रोग झाला, BP वाढला, शुगर वाढली, ती कशामुळं? जास्त साखर खाल्ली, अतिरेक झाला ज्या गोष्टीचा त्यावेळेस साखर वाढते. जर जास्त आंबट खाल्लं पित्त होतात आणि जास्त तिखट आंबट याचा अतिरेक झाला BP वाढते. असं आपल्याच हातात आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले. तेव्हा तो राजा म्हणतो की आता आपले जे कर्म आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा जे काही बरे वाईट भोग असतील ते मी भोगेन. त्यासाठी एखाद्या तीर्थस्थानी पवित्र आश्रमाच्या आसपास राहून अंबिकेचे स्मरण करीन आणि साधूची सेवा करीन. आता राजा जरी त्याला शाप मिळाला परंतु सत्यवादी राजा होता. त्याचं नाव काय होतं? सत्यव्रत. आणि जसं माणसाचं नाव असलं तसं माणसाने तसे माणसाचे कर्म असावे. आता एखाद्याचं नाव प्रकाश आणि जीवनात सर्व अंधार, एखाद्याचं नाव गंगूबाई आणि राजनाथ पाण्याचा थेंबही नाही, असं नावाप्रमाणे माणसानं वागावं. त्याचं नाव सत्यव्रत होतं. म्हणून तो सत्याने त्याने साधूची सेवा सोडली नाही आणि देवी मातेचं स्मरण सोडलं नाही. मग असे कर्म भोगीत असता सुदैवाने जेव्हा कधी संत समागम घडेल तेव्हा मुक्त होईल. असा तो विचार करू लागला. असा विचार निश्चित झाल्यावर तो गंगा किनारी गेला आणि वाळवंटात राहू लागला. तिकडे हरिश्चंद्राला शापाची सर्व हकीकत समजली. तो सत्यव्रताचा मुलगा होता हरिश्चंद्र राजा. त्याला सर्व हकीकत कळाली की आपल्या वडिलाला वशिष्ठाने पुन्हा असा शाप दिलेला आहे. तेव्हा तो राजा त्या नदीच्या किनाऱ्यावर गंगा मातेच्या किनाऱ्यावर राहू लागला आणि तपश्चर्या करू लागला. रोज गंगेचं स्नान करायचं आणि तपश्चर्या करायची. त्याचा पापाचा नाश होऊ लागला. तेव्हा त्या हरिश्चंद्र राजाला कळाल्यानंतर हरिश्चंद्र राजाने आपल्या मंत्र्याला सांगितलं. तेव्हा त्याने मंत्र्याला राजाला शोधून आणण्यासाठी पाठविले. हरिश्चंद्र राजाने सचिव सत्यव्रतापाशी पोहोचले तेव्हा प्रणाम करून म्हणाले. हरिश्चंद्र राजाने जे सेवक पाठविले होते ते सत्यव्रत राजापाशी गेले आणि त्यांनी प्रणाम केला. महाराज, राजपुत्र हरिश्चंद्र यांनी आम्हाला पाठविलेले आहे. त्यांनी जो निरोप दिलेला आहे तो आम्ही जशाच्या तसा आपल्याला निवेदन करतो. तेव्हा सत्यव्रत राजा ते सेवक त्याला सांगू लागले, राजकुमार बोलवणे की आम्ही तुम्हाला घेऊनच राजधानीत परत यावे. आम्हाला अशी हरिश्चंद्र राजाची आज्ञा आहे की तुम्हाला आम्ही राजधानीत घेऊन गेल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. तेव्हा आपण काहीही अनुमान न करता नगरात यावे. आम्ही सर्वजण प्रजाजनासह
आपल्या सेवेत तत्पर राहू आणि तुमची आम्ही सर्व सेवा करू. आम्ही गुरु वशिष्ठांना संतुष्ट करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू. मग त्यांनी उशाप दिला की आपण पूर्वीप्रमाणे व्हाल. तुमच्या मुलाने अनेक प्रकारे आम्हाला सांगितले आहे, तेव्हा आता आमच्या सोबत चला. असे ते सेवक त्या सत्यव्रत राजाला सांगू लागले. तेव्हा राजा काय म्हणतो, राजाने त्यांचे सर्व निवेदन ऐकून घेतले, पण मनात मात्र त्याचा निश्चय कायम होता. त्याने मंत्र्याजवळ शांत चित्ताने उलट निरोप दिला आणि तो त्या मंत्र्याला सांगू लागला, अहो मंत्रीगण हो, तुम्ही परत जाऊन माझ्या मुलाला म्हणावे की मी घरी कधीच येणार नाही. त्याने जागरूकतेने राज्य कारभार सांभाळावा, ब्राह्मणाचा सत्कार करावा, यज्ञ याग व देवसेवा सोडू नये. मी अशा विचित्र रूपाने अयोध्येत येणार नाही हे निश्चित आहे. तुम्ही सर्वांनी त्याला राजसिंहासनावर बसून कारभार पाहावा. असा सत्यव्रत राजा त्या मंत्र्याला सांगू लागला की तुम्ही माझा मुलगा हरिश्चंद्र त्याला असा निरोप द्या. मंत्र्यांना अश्रू आवरेनासे झाले. तेव्हा ते जे मंत्री होते ते रडू लागले की आपण आता परत माघारी जाऊन त्या हरिश्चंद्राला काय सांगावं असे ते विचार करू लागले. आणि पण कर्तव्याची जाणीव ठेवून पुन्हा एक वार राजाला वंदन करून ते म्हणाले की राजेसाहेब असा तुम्ही अनुमान करू नका आणि आमच्याबरोबर चला. परंतु राजाने नकार दिला. मग त्यांनी एक सुमुहूर्तावर हरिश्चंद्राला राज्याभिषेक केला. त्या मंत्र्यांनी परत गेले आणि एक सुमुहूर्त पाहिलं आणि हरिश्चंद्र राजाचा राज्याभिषेक केला. हरिश्चंद्राने राज्याची सूत्रे हाती घेतली व तो राज्यकारभार पाहू लागला. कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश